आमची ब्लॉगर आले माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज खूप दिवसानंतर पाऊस पडलाय, म्हणजे खूप दिवसानंतर पाऊस पडलाय, म्हणजे इथे दुष्काळ पडल्यासारखं होतं. आता 2-3 दिवस झाला पाऊस चालू आहे, भरपूर चालू आहे. आणि मी आले म्हणजे छतावर आमच्या, आणि इथे खूप पाणी. आता पाणी जरा खाली साठलेलं हे झालं पाहू शकता ते छोटी. आणि बाहेरचं वातावरण नावच घेऊ नका, इतकं भारी दिसतंय. आज मी तुम्हाला दाखवते. शपथच हिरवंगार, काय झाडी काय डोंगर, सगळं एकदम ओके मध्येच. पोहा शपथ, नारळाचं झाड तर नकोच म्हण. इकडे घास गवत आहे, तो हिरवागार दिसतोय आपल्यासाठी, आपल्याला हिरवागार दिसतोय. आणि शेजारी मका लावले. आणि इकडे आपलं चालू आहे व्हिडिओ शूटिंग. मजा येते. आता एवढंच वेळ पावसाळ्या वेळीच खूप मजा येते. तर हे चालू आहे आपलं काम चालू आहे. आता फक्त थोडं 2-4 दिवसानंतर कोंबड्या येतील आपल्या कोंबड्या फॉर्ममध्ये आपल्या. मग आपल्या कोंबड्या फॉर्ममध्ये येईल ना, तेव्हा मी तुम्हाला हे करून दाखवेन, व्हिडिओ करून दाखवेन की आपल्या कोंबडी फॉर्ममध्ये पाणी आलं आहे, म्हणजे कोंबड्या आल्या आहेत. हे लावते, पाणी खाली येतं ना. मग आता कोंबडी फॉर्म आपला चालू आहे. ते काही दिवसानंतर आपले व्हिडिओ मी दाखवणार आहे. मी आताच दाखवू का, म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या वेळेस पावसाळ्यात कसं असतं. आता आपण वरती गेलतो ना, तिथून असं पाणी गळतंय. पाहू आता आपण की जेव्हा आपल्याकडे पाऊस पडला तेव्हा आपल्याला किती चिखल होतं. त्याचमध्ये आपल्या इकडे आधी कणिक असते ना आपली, धान्य ठेवायची, त्याच्यामध्ये जरा पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना इकडे आमच्या इकडे. मग पाणी जाऊन ते कणकीवरचं कागद निघून गळला आहे, म्हणजे निघला आहे, म्हणजे फाटलाय. ओके, तर ते आहे. आता दुसरं सांगते तुम्हाला, दुसरं एक काम आहे. मी तुम्हाला सांगते, आपल्या कोंबडी फॉर्ममध्ये शेडनेट लावून घेतलं आणि काही एक जाळी केली आहे, म्हणजे जाळीची खोली केली आहे. पाहू शकता मी तुम्हाला, हे पहा. आणि इकडे जाळीची खोली केली आहे आपल्याकडे. थांबा, सगळं वेगळं वाटतंय. जेव्हापासून आपल्या कोंबडी फॉर्ममध्ये काय नवीन केलंय ना आपण, तेव्हापासून नवीन सगळं आहे. आपली कोंबडी फॉर्म जी आहे ना, त्याच्यामध्ये आता नवीन आपण एक सिमेंटचं पाणी करून खालून हे करणार आहे. कारण की जेव्हा आपल्याला असं कोंबड्यांची शी वगैरे म्हणजे शी करतात, तेव्हा ते अशा ह्याच्यावर करतात, तेव्हा आपल्याला लोटून घ्यावं लागतं, तेव्हा ते खडं निघतात. त्यामुळे सिमेंटचं पाणी त्याच्यावर टाकणार आहे. पहा, आम्ही सिमेंटही आणले. ही सिमेंटचं नाव आहे. सिमेंटचे वेगवेगळे भरपूर प्रकार असतात. तसं म्हटलं तरी आम्ही एकच सिमेंट वापरतो, पण जेव्हा दुकानात नसेल तेव्हा आपल्याला बदलावंच लागतील आपलं सिमेंट. शपथ पडली होती, आता खरं नाही माझं. एकच मिनिट, चप्पल घालू द्या. आता कोंबडी फॉर्म जेव्हा म्हणजे तुम्ही काढला असेल कोंबडी फॉर्म, तिथे कोंबड्या केल्या असेल, तर तेव्हा तुम्ही काय कराल, म्हणजे तुम्ही त्याच्यावर कोंबड्याही करतात. तर आम्ही त्याच्यासंग शेळ्याही करणार आहे. म्हणजे आम्ही शेळ्या, कोंबड्या, जरशा हे सगळं 3 गोष्टी करणार आहे. आणि आता पुढचा प्रयत्न काय चालू आहे हे पहा. वाट पहा तुम्ही. म्हणजे आता नागपंचमी होऊन गेली, तर तेव्हा आम्हाला 17 तारखेला नागपंचमी होती करेक्ट.
तेव्हा झोका बांधलेलाच आजही आहे तो. पावसामुळे सगळे हिरवगार वातावरण झाले, म्हणजे झाले सगळीकडे. हा आमचा झोका. खूप मजा येते झोक्यावर. आणि इथे ह्याच्यावर आहे ट्रॅक्टरमध्ये सगळीकडे वा किती भारी. आणि ते भावाचं चालू आहे कालवा की काय 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 पाहिजे. बघा त्याला थांबा. बघा 120वर आहे. बघा बघा तिकडं आहे. अरे गेलं पळायला. नको का वाळू घाल. आयो लागलं काय बाई ह्याचं कुत्र्याचं भांडण. बघा कशी भांडणं करायला लागलाय माझ्याशी. आमचं याचं दाखवत आहे. थांबा मग हाणतोय कसा. करे काय होतंय. आता इकडे आमच्या इकडे ना आता जस्ट पाऊस होऊन गेला. आता जस्ट आणि सगळीकडे पाणी झाले. आणि इकडे माझ्यापेक्षा राख आलाय त्याच्या गणित आहे. चप्पल निघाली. आता इकडे पप्पा आणि काकांनी ते खालचे शेजारचे आलेत. ते काय मका बघायचे त्यांना. आणि इकडे पण मका शेजारची मका आहे. आणि इकडे काकी काय ते म्हटलेलं ते खराब झालंय का ते टाकायला आले. खूप पाऊस पडला. आता काय ते सांगायचं काय. इकडे सगळीकडे ओलं झाले. म्हणजे मोठा पाऊस पडला. दोन मिनटं झालं पाऊसच पडायला लागलाय. आणि आमच्या नदीला पाणी आलंय. किती भारी आहे. तर मी दुपारी जाणार आहे तेव्हा तुम्हाला, म्हणजे थोड्या संध्याकाळी जाणार आहे मग तेव्हा व्हिडिओ काढू आपण. कसं भारी वाटतंय फिलिंग. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ सगळीकडे गेला पाहिजे. आणि आपला व्हिडिओ सगळ्यांपाशी पोचला पाहिजे. बाय बाय. भेटू दुसऱ्या ब्लॉगला.